आज आज नवीन घोडा काढलाय. हाय फ्रेंड, आज आम्ही चाललोय फिरायला आणि हे बघा समोर अक्षय आम्हाला धोका दिला. कहा ते ज्ञानी बाबा येतो येतो म्हणता येत नाही. तोंड दाखव इकडं. कुठे झालाय कारीला का असंच जय त्यांचा वाडा येतोय का. दीपेच्या गाडीत पेट्रोल टाकायला लागल. पेट्रोल लेट टाकलंय. टाकू जा मग घेऊन ये जा गाडी. चल घरी आता. चल घरी चालेल उतरू. अरे मला कशाला गाडी कोण घेऊन येणार. गाडीला लय थांब मी आलो तर. अरे आम्ही ना येतो डायरेक्ट तुला उचलतो. तू कॅमेरा दे. अरे थांब थांब. हा तर हे बघा आता आम्ही चाललो होतो पण रस्त्यात मिळाला. आम्ही म्हणतो मी पण येतो आणि पेट्रोलचा खर्च हा करणार आहे म्हणून याला घेऊन चाललो. 2 hours later. आम्ही निघालो होतो पण आम्हाला भेटला चालतं यश होते आणि बोलला मी पण येतो मग आम्ही माघारी गेलो आणि आम्हाला 20 मिनिटं बसवलं आणि नंतर बोललो नाही मी नाही येत, मला शेतात काम करायला जायचंय. आता बघा आता काय बोलू शकत नाही आपण. फॅमिली देख रही है. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें ये बड़े भाई. तर आता आपण आंबवड्याच्या जवळपास आलेलो आहोत आणि आंबवड्याचं गुप्ता पूल दाखवतो तुम्हाला. गुप्ता पूल बघून घ्या तुम्ही. ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. पहिले लाकडाचा होता. लोक लाकडाच्या ब्रिजवर जायचे. तो आता झुलायचा त्याचं नाव गुप्ता पूल ठेवलं होतं. आता पण तो झुलतो पण तो आता लोखंडाचा प्रॉपर बनवलेला आहे. आता आपण आम्ही आलोय आंबवड्यात. हे बघू शकता झुलता पूल. झूम करून दाखवतो म्हणा. याची माहिती आहे. तर आता आपण जाऊया इथून युटर्न घेऊन आत गावात जाऊया. चला. A few moments later. इथे इत्थंभूत माहिती लिहिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक व कार्य विभाग यांनी असोसिएशन केलेले सहाय्यक संचालक पुरातत्व विभागांनी ग्रंथालयांनी माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर वेड्यात सापडले असताना सुद्धा कान्होजी यांचे स्वराज्य कार्य चालू होते. जून 1660 मध्ये घनदाट जंगलातील वासोटा किल्ला कान्होजींनी जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर सप्टेंबर 1660 मध्ये कान्होजी आजारपणामुळे मरण पावले. कान्होजींच्या मृत्यूतरही त्यांच्या मुलांनी स्वराज्यासाठी कार्य सुरू ठेवले. कान्होजी यांच्या स्वराज्याविषयी निष्ठावंत आहेत आणि या साईडला इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, साईडला मराठीमध्ये लिहिलेलं आहे. सेम आहे फक्त ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि हा वाडा आहे आणि या वाड्याला गव्हर्नमेंटनी असोसिएशन केलेला वाडा आहे. म्हणजे तर त्यांनी आपल्याला परवानगी दिली आहे सर्व काही पाहण्याचं. काही इथं आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. तर अंधार असल्यामुळे काही दिसत नाहीये पण इथं तुम्ही पाहू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज. जिजामाता आहे. ही जिजामाता आणि हे कान्होजीराव जेले यांनी हा प्रसंग तेव्हाचा जेव्हा अफजल खान स्वराज्यावरती चालून आला होता आणि त्यांनी औरंगजेबांनी यांना सांगितलं होतं की आमची साथ द्या. पण कान्होजीराव जेतांनी साथ न देता ते म्हणाले की निष्ठा मी राखेल तर स्वराज्याशी राखेल आणि वतनावरती पाणी सोडून त्यांनी स्वराज्याची साथ दिली आणि ती यशस्वी ठरली. हे बघा तुम्ही इथे सगळं पाहू शकता. म्हणजे सरसेनापती यांचे स्वतः म्हणजे धारण केलेले चिलखत आहे आणि तलवारी त्यांच्या आहेत आणि ते तलवारीला अजून सुद्धा धार आहे. तुम्ही पाहू शकता. थांबा. वाटी तलवारी हा धार हे तेव्हाचं चिलखत आहे. लढाईला जाताना आणि वरती
वरती 2 तलवारी सुद्धा आहेत. हे पाहू शकता तुम्ही. मधोमध आला तुम्हाला असं काय पाहायला भेटतं. चारी बाजूनी घर आहेत आणि मधोमध अंगण आहे. मधोमध अंगात आहे. तर आपण त्यांना एकदा विचारू अजून काय काय इथं बघण्यासारखं. ते जरा जेवतात ते तर आम्हाला चांगलं नाही वाटणार की त्यांना सारखं सारखं डिस्टर्ब करायला. पर्यंत आम्ही जरा बसतो इथं, बघू त्यांचं जेवण झाल्यानंतर बोलू जरा त्यांच्याशी, काय बोलतात ते काय नाही. चला भेटू जरा 5 मिनिटात. चौरस वाडा आहे असा चारी दिशेने आणि मधोमध अंगण आहे. आज पाय पडू का? ओम शिव शंकर शंभो भद्राणी माते ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन चरणी स्पर्शाने पावन झालेली तालुका हा भोर तालुका. आणि तानाजी निष्ठा तर सगळ्यांना माहितीच आहे स्वराज्याबद्दल, ही काय वेगळी सांगायची गोष्ट नाही. बघू आपण जे वाड्याचे मालक आहेत त्यांच्याशी बोलू थोडं. त्यांच्याशी बोलू काय म्हणतात त्यांची जी आता चालू असलेली पिढी आहे त्यांच्याशी बघू आणि ती काय काय अजून आम्हाला माहिती सांगतात ती पण आपण येऊ आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला. नाही मुंबईला. हा चिखलगावला. हा चिखलगावला असतो, आम्ही मुंबईला. आणि ते जे शिकवली आपण म्हणतो ती आपल्याकडे होती ती आता इतिहास संशोधक मंडळात पुण्याला डेक्कन कॉलेजला. ती कशी नेली कशी इकडं? ती लोकमान्य टिळकांनी नेली वाचण्यासाठी. परत आलीच नाही. पूर्वीची माणसं कशी आपली अभ्यास करणारी ठराविक लोक होती ना. म्हणजे बाकीच्या लोकांना काही शिक्षणाचं हे नव्हतं. म्हणजे शक्यतो करून ब्राह्मण समाजाच ते वाचणं बिचणं असं लोक ती अभ्यास करायची ना. ते आल्यानंतर आपण दिलं त्यांना. टिळकांना पण आपल्या पंजोबा यांच्या आमचे पंजोबांच्या त्यांच्या वडिलांनी दिलं ते. अच्छा. काही अभ्यासकांनी ते इतिहास संशोधक मंडळात जमा केलंय. आता महाराजांची पत्र बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. आपण जे शिकवली म्हणतो तर ते दिनचर्या म्हणजे आज काय घडले, उद्या काय घडले, परवा काय घडले इत्थंभूत माहिती आपण देतो त्याच्यामध्ये. जे शकवलीचा हे जे आहे तुला तर माहिती आहे त्याचं, जे शकवलीचा उल्लेख केला. जे शकवलीवरून महाराजांचा इतिहास जो आहे याची माहिती जास्तीत जास्त मिळते. खरी माहिती. म्हणजे असं काही गोष्टी इतिहासामध्ये काय झाल्या की त्यावेळेस मोडी भाषेमध्ये होतं. मोडी भाषेमध्ये ज्यांना वाचायला यायची भाषा आणि जे अभ्यास करायचे ते तंतोतंत सांगायचे नाहीत. म्हणजे शब्द उल्लेख चेंज होऊन जातो असं होतं. ते त्यांच्या मनाचा शब्द टाकायचे त्याच्यात. किंवा एखादा जर खटकलेला शब्द असेल तर तो विचलित करून दुसरा शब्द वापरा. पण ती आता संशोधन केंद्राकडे आहे तर ते वापरत असेल त्याचा उल्लेख. आणि आता थोडे जास्त संशोधन व्हायला लागले. आता कान्होजी सुद्धा म्हणजे स्वराज्याची जी सुरुवात आहे मुहूर्तमेढ आपण म्हणतो ती ठरवली गेली. आणि आपला हा सगळा जो भाग आहे सगळा भाग आपला त्यांच्या बरोबर होता. म्हणजे जे हे नेतृत्व होतं कान्होजीने, पण त्यांना सहकार्य करणारे बाकीचे सगळे जे 12 बलुतेदार असू देत त्याच्यात एकही कुठल्याही असा जातीचा किंवा ह्याचा माणूस त्यांच्या बरोबर नव्हता असं नाही. प्रत्येक जण जो होता मावळा तो त्यांच्या बरोबर होता. म्हणजे त्यांनी ते एकत्रित केली सगळ्यांना. सगळं भेद आणि महाराजांच्या ह्याच्यामध्ये तो विषय नव्हताच कोण कुठल्या जातीचा धर्माचा. म्हणजे असं फक्त एकमेव रयतेसाठी राज्य आपलं स्वतःची ही भूमी आपली आणि ह्या आपल्या भूमीमध्ये आपलं स्वराज्य निर्माण करायचं.
शहाजीराजे कान्होजींचे मित्र होते. हो. ते दोघंही आदिलशाहकडे होते. गणेशचे मित्र होते दोघेही. हा, गणेशचे मित्र. आणि म्हणजे उल्लेख मी वाचलेला आहे की दोघंही एकत्र काम करत होते हो. आदिलशाहीसाठी, आणि दोघांचा एकत्र विचार झाला की आपण आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी करावं. तेव्हा शहाजीराजांनी पुढाकार घेतला आणि कान्होजी यांनी त्यांना खूप साथ दिली. बरोबर. आणि नंतर सुद्धा जेव्हा प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळेस पाणी आपल्या वतनावर पाणी सोडून काही आपलं म्हणजे जे होईल ते होईल. एक हे फरमान आहे. हे उर्दू फारसी भाषेत ना, भाषा. फारसी, आणि त्याच्यात ट्रान्सलेट केलेलं आहे. हा. हे आली आदिलशहाने कान्होजी पाठवले फरमान. अफजल खान हे घे, हे महत्वाचं आहे. तुम्ही हे करा, अफजल खानाला हे करा, साथ द्या. परिणाम वाईट व्हायचे. मुंडके छाडले जाईल. पण ते आपले जे आता जे इतिहासाचे जे पिक्चर येतात, सिनेमा येतात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्ही जे एकंदरीत म्हणजे आता तो एक पिक्चर जो आला ना, तो एकदम बोगस आला. बाजी प्रभू देशपांडेंच्या. तो अच्छा, तो सुबोध भावे आणि तो देशपांडेच कोणतरी. त्या आपले म्हणजे माझा जो आमचे जे बंधू आहेत संकेत मोरे, तुम्ही हिस्टॉरिकल बोरवाले, हा, मग ते होते तेव्हा. ते होते. परत आपले काय यांचं नाव, बांदल आहेत, ते पण असतात. रमेश बांदल, परत त्यांचे दुसरे भाव ते पण असतात. त्यावेळेला आम्ही चालू होतो फोटो काढला की बॅन करा पिक्चर वगैरे. आम्ही पण हे केले, आपण त्याला पाठवलं होतं. त्याच्यात त्यांनी काय झालं, जेदे आणि बांधलांचं वैर जे आहे ते कोंबडे बकऱ्यावरून वैर होतं असं दाखवलं. असं वैर असू शकतं का त्यावेळेस? पण एकंदरीत तो पिक्चर डायरेक्ट केला होता त्यांनी ते हेतू बघितला नसेल, वेगळ्याच विचाराने का ते पिक्चर. दिग्पाल लांजेकरचे पिक्चर चांगले आहेत. दिग्पाल लांजेकर त्यांनी म्हणले की मी 15 ते 20 वर्ष झालं शिक्षण घेतलेलं आहे किंवा मी अभ्यास केलेला आहे, तर त्यांनी चांगले पिक्चर काढले. पिक्चरच्या यातून थोडस इकडे तिकडे होतात गोष्टी, चित्रण करताना लिबर्टी वापरतात थोडीफार गाण्यात किंवा माहितीमध्ये चूक नसावी. म्हणजे जे आपल्याकडची मुलं आहेत तशी चांगली, पण थोडस वातावरण असं झालं की मुलं थोडेसे आउटसाईडला जायला लागलं. तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा आपण काय होतो, म्हणजे काय आपले जे आपण जे आज आहोत ते कशामुळे आहोत, हा सगळा जर इतिहास घडला नसता तर आपलं अस्तित्व फार वेगळं झालं असतं. आपण गणपती देव हे सगळे काही बसू शकलो नसतो. हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे पृथ्वीवर तोपर्यंत हा इतिहास टिकणारा आहे. प्रत्येक पिढीने त्याचं जागृती पुढच्या पिढीला करणं गरजेचं आहे. ते तुम्ही इथून पुढे म्हणजे तुमच्या बरोबरच्यांना किंवा पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही सातत्याने ते सांगा. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला, आम्ही अजून 4 लोकांपर्यंत. जोपर्यंत ही मागची पिढी पुढच्या पिढीला सांगत नाही तोपर्यंत पुढच्या पिढीला दोष देता येणार नाही ना. आणि आता तुम्हाला समजा मागच्या पिढीकडून तुम्ही शिक्षणाच्या दृष्टीने ह्याच्यातून माहिती मिळाली म्हणून तुम्ही ते हे कर, माहितीच नाही मिळाली. म्हणजे आपल्या ह्या भागाची ताकद जबरदस्त आहे आपल्याकडे. म्हणजे हा मावळा जो आहे आपला तो प्रत्येक क्षेत्रामध्ये, बौद्धिक क्षेत्रामध्ये, तुमच्या बाकीच्या काय बोलतो आपण तसं पाहिलं तर आपल्याकडे आहे ना मिलिटरीमध्ये, आता तो पोलिसमध्ये हे करतोय, पण मिलिटरीतली संख्या आपल्याकडे कमी आहे. मिलिटरीतली संख्या आपल्या जास्त पाहिजे होती. सातारा भागातल्या मिलिटरीमध्ये जास्त आहे, अर्धा सातारा ते मिलिटरी. तसा आपला मावळाचा पण लोक आहेत थोडेफार प्रमाणात, पण मिलिटरीमध्ये जास्त पाहिजे होती. कारण आपलं ते हे जे आहे आपले वेगळ्याच भागातले आले. आणि आपला जो भाग आहे हा गुंजस मावस मध्ये येतो की हे आपला भाग ह्याच्यामध्ये येतो रोहिडखोरे. रोहिडा या साईडला येतो ना आपल्या. रोहिडा म्हणजे ऍक्च्युली रोहिडा हा येतो रोहिडेश्वर, म्हणजे ह्याला पण नाव आहे रायरेश्वरला पण रोहिडेश्वर नाव आहे पूर्वीच. आणि रायरी गाव तिकडे असल्यामुळे त्याला रायरेश्वर पण म्हणतात आणि रोहिडेश्वर पण म्हणतात. आणि तो जो आहे तो विचित्रगड आहे, त्याला काही लोक आता रोहिडेश्वर त्याला म्हणतात.
पण रोटेशन हाच आहे. काय होते कालांतरानंतर थोडा तुमच्याकडून इतिहास आला पुन्हा तो बदलत चालला आणि लोक आपल्या पर्यंत काही मीठ मसाला टाकून दादा संभाजी महाराजांबद्दल तर आपल्याला माहिती खूप किती मीठ मसाला चांगलं लावलेलं आहे. आणि आपल्याला आता थोडस हे टेक्नॉलॉजीचा हा चांगला उपयोग आहे की आता तुम्ही समजा व्हिडिओ काढता किंवा काय करता, तो व्हिडिओ प्रसारित झाला की लोकांपर्यंत माहिती मिळते. पूर्वी फक्त इतिहास अभ्यासक जे होते, ज्यांना लिहिता वाचता येत होतं, तीच लोक बघतात. ती किती लोकांना सांगणार आहेत? आपल्या आसपासच्या 5-25 लोकांना सांगणार, जास्तीत जास्त काय सांगणार माहिती. पण आज टेक्नॉलॉजीचा तो एक चांगला उपयोग आहे की तुम्ही व्हिडिओ केलं, त्याची माहिती तुम्ही बाहेर टाकली की ते बऱ्याच जणांना मिळते, 100-500 लोकांना मिळते. एखादी खलिते वगैरे तुमच्याकडे होते की ते नाही, ते सगळे इतिहास मंडळामध्ये आहेत. आता आपण जुनी जी काही कागदपत्र आहे ते पण आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. फक्त आपल्याला व्यवस्था करावी लागणार आहे ह्या ठेवण्याची, म्हणजे ते खात्याचं ब्रॅकेट वगैरे करून त्याच्यामध्ये, कारण ते नीट ठेवलं पाहिजे. राखले पण नेमके पाहिजेत. जे ते म्हणजे आता स्थायिक ह्या वाड्यात आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी आम्हाला इत्थंभूत माहिती दिली वाड्याबद्दल आणि खूप नवीन माहिती पडली आणि खूप चांगल्या याने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे. सरांनी खूप सारी माहिती सांगितली आम्हाला. तर आपण आता शिवलिंगाचे दर्शन करूया. तर आपण परत त्याच दिशेने आम्ही आधी बघितलं होतं ना, ते तिकडचं होतं. हे घरातलं देऊ आहे. 2 मंदिरात गेलात त्यांनी, 2. आपल्या देवाला तुम्ही बघा, त्यांचं देवघर ते त्यांनी आज जायला परवानगी नाही दिली, त्यामुळे आपण बाहेर नाही घेऊ. बघू शकता पूर्वी काळी आणि जे दान ते सुद्धा आहे. तर गाईज आता वाडा बघून झालाय आमचा. आता एक फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे, ते आपण जरा एकदा विजिट करू. तो आपला मे बी लास्ट स्पॉट असेल. स्पॉट दाखव जरा. वाडा आहे बघा, हा वाडा आहे. मागे व्ह्यू बघा तुम्ही. ऊन पडला आता लगेच. पण आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का मंदिर आहे, तो लास्ट स्पॉट असेल आपला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालंय आमच्या खोऱ्यामध्ये, भोर तालुक्यामध्ये. आणि खूप गर्वाची गोष्ट आहे. हे मंदिर पाहण्यासाठी खूप लोक लांबून येतात. तर आज बघूयात. चला बघू मग. तर गाईज आता आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही हे पाहू शकता, इथं महाराजांचा पुतळा आहे. आता दर्शन घेतलंय आम्ही. म्हणजे समोरच मूर्ती, ओपन मंदिर बांधलेलं आहे. मस्त सुंदर मूर्ती आहे आणि मस्त एकदम कॅमेरे पण आहेत. मस्त मूर्ती. असं वाटलं जसं की आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात आलोय. तर आता हे शिवाजी महाराजांची मूर्ती बघून आणि याच्या अगोदर कान्होजी जेधे यांच्या आपण वाड्यामध्ये गेलो. आता हा इतिहास ऐकून प्लस आता महाराजांची मूर्ती बघून असं आहे ना, स्वतःमध्ये असं प्राऊड वाटतंय की आपण अशा भूमीमध्ये जन्म घेतला जिथं असे थोर माणसं जन्मले होते. आणि हर एक एवढा वेळ झाला, 1 तास झाला म्हणजे तिथून निघून, पण अजून 1 मिनिट असं नाही झालं ज्यावेळी आमच्या अंगावर काटा नाही आला. तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. काय नाही, खूप सुंदर वाटलं. म्हणजे इथे आल्यावरती प्रसन्न वाटलं. आणि कान्होजी जेधेंच्या वाड्यापासून आम्ही 1-1.5 तास आलो, लागले आम्हाला यायला, पण मजा आली आणि खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे 33 कोटी देव एका बाजूला आणि शिवछत्रपती एका बाजूला, आणि आपण या भूमीत जन्मलो, आपण या भूमीचं खूप काही देणं लागतो.
तर आपण काही देऊ शकत नाही तर काहीतरी राखलं तरी पाहिजे, ही भावना ठेवली पाहिजे. आणि आपल्यासाठी खूप काही केलंय लोकांनी आणि खूप मोठं योगदान दिलेलं आहे या भूमीसाठी आणि आपल्यासाठी. तर हे आपण कायम ठेवलं पाहिजे. आणि फुल नाही फुलाची पाकळी तरी आपण त्यासाठी योगदान दिलं पाहिजे. ठीक आहे, चला आता निघूया. चला निघूया. आता पाऊस यायला लागलाय. परतीचा प्रवास आहे आमचा आणि पाऊस भरलाय आणि आमची गाडी तिकडे समोर दिसते तुम्हाला उभी आहे. आणि चला